एमआयडीसी कॅन्सल करा, पण हे नुकसान भरपाई द्या आम्हाला. त्याच्या एमआयडीसी उद्योग घेणार नाही आम्हाला. उद्योगधंदे देऊन आणि इकडे मारा लावून उद्योगधंदे टाकाला काय उद्योगधंदे टाकाला तर केराचे. सोमनाथ राजेंद्र पाटील, राहणार वडगाव सिद्धेश्वर. माझी 16 एकर एमआयडीसी जमीन गेलेली आहे. कमीत कमी 16 वर्ष झालं. त्या जमिनीचा मोबदला नाही, कुठलाही सातबाऱ्यावर नाव नाही, विमा नाही, अनुदान नाही. आमचे 2015 अकाउंटवर घेतले तुमचं पेमेंट टाकतो म्हणून. त्याने भारत हा कृषीप्रधान देश म्हणून म्हणते ती. यांना लाज वाटली पाहिजे सरकारला. कमीत कमी हे कृषीप्रधान देश असं म्हणावं म्हणून. तर आमचे किती शेतकऱ्यांचा प्रश्न आहे काय? आमचे 27-28 शेतकरी पेमेंट राहिले. सगळ्या शेतकऱ्यांनी पेमेंट बाकीच्यांचं झालेलं आहे. तरी एकाही एमआयडीसीचा अधिकारी आम्ही पेमेंट दिल्याशिवाय ह्या वावरात कुणाच्याच वावरात वडगावच्या एमआयडीसीत उभा राहू देणार. आम्ही त्यांना ताणून हाणल्याशिवाय राहणार नाही. आम्ही मेलो तरी चालेल, पण एखादा अधिकारी इथं आल्यावर आम्ही त्याला ताणून हाणल्याशिवाय राहणार नाही. आम्ही एवढं वैतागलेलो आहोत. आज काय आंदोलन? आज आमचे पैशासाठीच आंदोलन आहे ना. 20% करून आम्ही आंदोलन केलेलं आहे आज इथं. एवढा जर मोठा अन्याय होत असेल तर शेतकऱ्यांना जगून करायचं काय? आज मोहन पाटील आणि अण्णा पाटील 2 शेतकऱ्यांनी इथं औषध पिलं. कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे लेखी, तरी कलेक्टर साहेबाचा कुठलाही अधिकारी किंवा शिपाई सुद्धा इथं आलेला नाही. किती प्रशासन जागृत आहे. आज आमचं काय झालं आम्हाला माहिती आहे. कलेक्टर साहेब जोपर्यंत इथं येऊन आम्हाला काहीतरी लिखित ठोक देणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत. मोहन पाटील अण्णा पाटलाच्या जीवावर एमआयडीसी उठलेली आहे. ह्या 22-27 शेतकऱ्याच्या मुळावर एमआयडीसी उठलेली आहे. तर आम्ही इथं मरूच. आज आम्ही इथून उठणार नाही.